यानंतर पुढचं जे टेक्निकल सेशन आहे सस्टेनेबल शुगर कॅन फर्स्ट अँड सेकंड रटून ड्युरिंग ड्रॉट सिच्युएशन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, यासाठी मी डॉक्टर SM पवार सर यांना विनंती करत आहे की त्यांनी त्यांचं टेक्निकल सेशन कंटिन्यू करावं. आजच्या या एक दिवसीय खोडवा आणि निडवा या ऊस पिकातील एक दिवसाच्या चर्चासत्रासाठी आपण टेक्निकल सेशनला सुरुवात करत आहोत. तर त्याच्यामध्ये मला जो विषय मी मांडलेला आहे की सस्टेनेबल शुगर केन फर्स्ट अँड सेकंड रटून शाश्वत उत्पादकता ड्युरिंग ड्राउट सिच्युएशन, यावर्षी जे आपले अवर्षण परिस्थिती निर्माण झालेली याच्यावरती आपणाला खोडव्याचं आणि निडव्याचं उत्पन्न कसं घेता येईल आणि साखर कारखानदारी कशी वाचवता येईल आपणाला, याविषयी मी माझे विचार मांडणार आहे. तर हा कार्यक्रम घेण्यापूर्वी मी सर्व कारखान्यांना एक 2 पानाची नोट पाठवली होती, कारण ऊस पिकामध्ये, पुढची स्लाइड घ्या जरा मॅडम, ऊस पिकामध्ये साधारणतः 1996 सालापासून मी काम करत आहे आणि ह्या 1996 सालापासून आपण जर हे सर्व वर्ष बघितले 51 पासून ते आजपर्यंत की दर एक 5 ते 6 वर्षांनी आवर्षण परिस्थिती आलेली आहे आणि मी जवळ 5 ते 6 आवर्षण परिस्थितीतील ऊस कारखानदारी बघितली आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलं जर बघितलं की 1970-71 सर्वात कमी क्षेत्र होतं 2.17 आणि उत्पादकता 68 टन हेक्टरी होती. एकरी किती होती बघा तुम्ही. ही अशी परिस्थिती 1970-71 आली, त्यावेळेला 72चा दुष्काळ सर्वांना आठवतो. त्यानंतर 80-81 सुद्धा क्षेत्र फार घटलं होतं, 2.56 क्षेत्र होतं आणि उत्पादकता साधारणतः 62 टन होती हेक्टरी. नंतर पुढचा जो कालावधी आहे की 2000 आणि 2001 या ठिकाणी सुद्धा दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळेला उत्पादकता 78 टनावरती हेक्टरी होती. त्यानंतर 2016-17 ह्या कालावधीमध्ये सुद्धा 6.71 क्षेत्र आपलं घटलेलं होतं, आजच्या निम्मच क्षेत्र होतं आणि उत्पादकता 82 टनावरती होती. त्यानंतर क्षेत्र थोडंसं वाढत गेलं, कमी होत गेलं. तर हा दुष्काळ मी प्रत्येक ठिकाणी पाहिलेला आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्ही जे प्रयोग केले, काही टेक्नॉलॉजी त्यावेळेला सांगितली. माझ्या अगोदरचे काही लोक पाडेगावला होते, हापसे साहेब होते, SB जाधव साहेब होते. त्यांनी जे काही रिकमेंडेशन दिले ते रिकमेंडेशन आम्ही वापरत होतो आणि त्याच्यामधून मागच्या एक 5-6 वर्षापूर्वी मराठवाड्यामध्ये प्रचंड दुष्काळ होता. नॅचरल शुगर्सला आम्ही खोडव्यावरती काही प्रयोग केले. आमचे MU बोकारे साहेब त्यावेळेला माझ्याबरोबर होते, सुभाष शिंदे होते. तर त्या ठिकाणी काहीच ऊस नव्हता, कारखाना बंद होता आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यावेळेला सांगायचो, लोकांना धीर द्यायचो की तुम्हाला जर कारखानदारी वाचवायची असेल तर खोडवा हे पीकच एक तुम्हाला तारू शकतं. आणि त्या दृष्टीने ठोंबरे साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी बरेच आम्ही कार्यक्रम घेतले की ऊस काढून टाकायचा आहे. खोडवा आम्ही लोकांना ठेवायला सांगितला, काही पाणी नाही परंतु ठेवा तुम्ही. आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही रिझल्ट अगदी सक्सेसफुल मिळलं. आणि त्यावेळेला मला त्या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की आज मराठवाड्यामध्ये आम्हीच विकसित केलेली पाडेगावची 10,001 व्हरायटी नॅचरल शुगरला अतिशय चांगले रिझल्ट होते. त्याचं जवळजवळ 10% क्षेत्र खताळसाहेब मराठवाड्यामध्ये आहे. आणि त्याचा माझा स्वतःचा अनुभव असा आहे की लागणीपेक्षा खोडव्याचं उत्पन्न जास्त येतं. आणि त्याचं साक्षीदार मला वाटतं जमदग्नी साहेब आमचे इथे, त्यांनीच मला सांगितलं की
ह्या व्हरायटीचं खोडव्याचं उत्पन्न जास्त येतं. फक्त आता त्याच्यामध्ये त्याला पर्याय व्हरायटी का असाव्यात, कारण ती पडते किंवा काय होते, तर त्या दृष्टीने प्रयोग चालू आहेत आणि आपण चांगले ह्या व्हरायटल मॅनेजमेंटमध्ये सुद्धा लक्ष देत आहोत. तर या परिस्थितीमध्ये पुढची गॅस लाईट. आता हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती क्षेत्र घटले, सर्व जिल्ह्यामध्ये जवळपास 15 ते 20% या मागच्या स्लाइडमध्ये बघितलं आपण. उत्पादकता खताळ साहेबांनी सांगितलं की 15-20% उत्पादकता कमी येणार आहे. मागच्या वर्षी 90 ते मला वाटते हेक्टरी 70 टनाच्या खाली सुद्धा या वर्षी उत्पादकता येईल असा माझा व्यक्तिगत स्वतःचा अंदाज आहे. नंतर हंगाम आपण सांगितलं की 100 दिवसापर्यंतच चालणार आहे. काही कारखाने तर 100 दिवसाच्या आतच बंद होतील आणि त्याचे रिझल्टही आपण बघतो. नंतर आडसालीचं क्षेत्र फार कमी झालेलं आहे, बघता तुम्ही. आडसालीचं क्षेत्र कमी झालेलं आहे लागवड, आणि पूर्व हंगामी आणि सुरूची सुद्धा लागवड, कारण नंतरचे पाऊस झालेले नाहीत. परंतु आमचा हा सेमिनार आम्ही जो ठेवला ते खरं माझ्या वास्तविक आम्ही ठरवलं होतं की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरमध्ये घ्यायचा, की तेव्हा ऊस तुटलेले ते खोडवे ठेवायलाच पाहिजेत. परंतु थोडासा काही कारणामुळे आम्ही 1-2 आठवडे, परंतु आम्ही सर्व हे करून लवकरात लवकर घेण्याचं आम्ही नियोजन केलं. नंतर अवर्षण परिस्थितीमुळे पुढील हंगामाची प्रचंड कमतरता भासवणार आहे. तर आता ही कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला अवर्षण काळामध्ये ऊस पिकामधील खोडवा हे एकमेव पीक आहे. इतर पिकाकडे तुम्ही किती जरी वळला तरी खोडवाही देणार नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे, काही पाणी नसलं तरी पुढच्या वर्षी आपण तो खोडवा जगू शकतो. कारण ऊसाची मुळं जर बघितली आपण साधारणतः 1 मीटर पर्यंत खोल जातात, आणि 1 मीटर पण, कारण मुळाचाही अभ्यास आम्ही पाडेगावला केलेला आहे, तर तो ऊस जिवंत राहू शकतो. नंतर पाणी, वळवाचा पाऊस पडला, काही पाणी दिलं तर तो ऊस आपण पुढच्या वर्षी आडसालीच्या ऊसाच्या बरोबर आपण ठेवू शकतो. म्हणून खोडवा ठेवणं हा एक अतिशय गरजेचा आहे. नंतर पाण्याचा ताण सहन करणारे म्हणजेच ऊसाचा खोडवा, आणि त्याचे जतन करण्याच्या दृष्टीने 2 वर्ष अतिशय महत्वाचे आहेत. या वर्षापेक्षा पुढचं वर्ष अतिशय महत्वाचं आहे, आणि त्याला एकच पर्याय आहे की खोडवा आणि निडवा हे आपल्याला ठेवावं लागणार आहे. पुढची स्लाइड घ्या. आता उत्पादकता ठरलं की आपण नोव्हेंबर आणि फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या ऊसाचा, सर्वच ऊसाचा खोडवा ठेवायचा आहे. त्यातला खोडवा ठेवताना आम्ही सांगतो सहसा की फेब्रुवारी पर्यंत तुटलेल्या ऊसाचा आपण खोडवा ठेवावा. त्याच्यामध्ये साधारणतः उत्पादकता एकरी 40 टन, म्हणजे हेक्टरी 100 टन असेल त्याचाच खोडवा ठेवावा. त्याच्यामध्ये नांग्या नसाव्यात. परंतु या ठिकाणी आपल्याला आता तसं करून चालणार नाही. जर त्या ठिकाणी तुटाळा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रोपाच्या सहाय्याने भरून खोडव्याचं आपल्याला जतन करावं लागणार आहे, आणि त्याला काही थोडे पर्यायी पाणी देऊन आपल्याला हे करावं लागणार आहे. आता सर्वच वक्त्यांच्या ह्याच्यामध्ये पाचटाचं आच्छादन येणारच आहे, परंतु पाचटाच्या आच्छादनाबरोबर आजचे जे आपले दोन्ही स्पॉन्सर जे आहेत, सिलिकॉनचा वापर म्हणजेच त्याच्यामध्ये बाष्परोधक, अँटी ट्रान्सपरंटचा वापर अतिशय महत्वाचा आहे. 3 ते 4 अँटी ट्रान्सपरंट ज्या फवारण्या केल्या आपण तर 50% पाण्यामध्ये आपण बचत करू शकतो. आणि अँटी ट्रान्सपरंट इझिली अवेलेबल होणार आहे. कुठं अवेलेबल होणार आहेत म्हणून थोरात साहेबांचं आम्ही थोडंसं प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे, कारण ते अँटी ट्रान्सपरंट वापरणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून त्याविषयी आपण या ठिकाणी बोलणार आहोत. नंतर उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आपल्याला, तर तुटलेल्या ऊसाचे पाचटाचं आच्छादन. पाचट हे कंपल्सरी आपल्याला ठेवावंच लागणार आहे. पाचट जाळता येणार नाही. आता मला अगदी ह्याने उद्वेगाने सांगावं लागते, मागच्या वर्षी खताळ साहेब, मी एक ऊसामध्ये काम करणारा सायंटिस्ट, पण मला सुद्धा पाचट जाळून कारखान्याला ऊस घालावा लागला, कारण मजुरांची कमतरता, आणि पाचट जाळल्याशिवाय ते मजूर सुद्धा ऊस नेत नव्हते. असे हे अडचण येणार आहे. परंतु आपण यावर्षी कसं पाचट जास्त ठेवता येईल आणि त्याचा बाष्पीर म्हणून कसा वापर करता येईल, हे प्रत्येक कारखान्याने आणि तुम्ही सर्व शेती अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या परीने केलं की पाचट हे ठेवलंच पाहिजे. आणि ते एकमेव पर्याय असं आहे की आपल्याला या आवर्षण परिस्थितीमध्ये ऊसाला वाचवू शकतं. नंतर जैविक खतांचा वापर, खत व्यवस्थापन आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर हे मोरे साहेब बोलणार आहे, त्यामुळे मी काय त्याच्यावरती जास्त बोलणार नाही.
परंतु जैविक खतांचा वापर अतिशय करणं गरजेचं आहे. जैविक खतामध्ये मग ॲसिटोबॅक्टरचं असेल, पी सोल्युबलायझर असतील किंवा पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू असतील, ह्यांचाही वापर केला तर आपल्याला ते आवर्षण काळामध्ये उत्पादकच्या दृष्टीने, शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. पीक संरक्षणामध्ये एकच आहे की याच्यामध्ये आवर्षण कालावधीमध्ये किंवा पाणी कमी पडल्यामुळे खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त होतो. म्हणून खोडकिडीसाठी आपल्याला काही पीक संरक्षण वापरावे लागणार आहेत, कारण पाणी कमतरता म्हणले की तुम्हाला खोडकीड ही येणारच. पुढची घ्यायला आता इथं मी दिलंय की खोडकीड आणि शक्यतो तुटाळ असलेल्या ऊसाचा खोडवा ठेवू नये, परंतु खोडवा न ठेवण्यापेक्षा त्या ठिकाणी आपल्याला खोडकिडीचे काही फवारण्या घ्याव्या लागतील खोडकीड असेल तर. त्याचबरोबर तुटाळ असेल तर ते सुपर केअर नर्सरीच्या सहाय्याने म्हणा किंवा रोपाच्या सहाय्याने ते तुटाळ भरून आपल्याला पहिले 1-2 पाण्यापर्यंत तरी आपल्याला तो खोडवा वाचवावा लागेल. नंतर पाचट जाळू नये, त्याचा आच्छादन म्हणून वापर करावा. नंतर पाचट न जाळता एकसारखं पसरून त्याची कुट्टी जर केली तरी चालेल, किंवा काही कुट्टी न करता आपल्याला आहे त्याच जागेवरती पाचट तसंच ठेवून ते हळूहळू कुजवण्यासाठी काही आपल्याला जेव्हा कुजवणारे आणि त्याच्यामध्ये खताचे काही द्यावं लागेल, पाचट कुट्टी करून शेतात एकसारखे नियोजन करावे. पुढचं घ्या. नेक्स्ट. आता हे बघा, असं चित्र दिसतं आपल्याला जनरली पाचट पेटवताना. हे कुठेही दिसलं नाही पाहिजे, कारण विशेषतः मी सांगली जिल्ह्यामध्ये हा पहिला प्रयोग की सांगली जिल्ह्यामध्ये त्यावेळेचे एसीओ मला वाटतं पाटील साहेब का कोणतरी होते, कलेक्टर होते, त्यांनीच त्यावेळेला पाचट ठेवण्यामध्ये बऱ्याच लोकांना प्रवृत्त केलं ना. आज मला वाटतं बऱ्याच ठिकाणी विशेषतः मराठवाड्यामध्ये सुद्धा पाण्याच्या ह्याच्यामुळे पाचट ठेवतात. हे जाळणे ही प्रक्रिया थांबवणं गरजेचं आहे. पुढची गॅसलाईट. पाचटापासून काय काय तोटे होतात ते आहेत आपल्याला, की कार्बन मोनॉक्साईड तयार होतं, त्याच्यानंतर पार्टिक्युलेट पदार्थ आणि काजळी, आणि त्याचा सुद्धा किती टन पाचटापासून सेंद्रिय कर्ब किती मिळतो, नत्र किती मिळतो, स्फुरत किती. पाचटाचे फायदे सर्वांना माहिती आहेत, परंतु पाचट आपल्याला या आवर्षणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे म्हणून ते ठेवलंच पाहिजे. पुढची गॅसलाईट. आता ह्याचं कम्पॅरिझन केलेलं आहे शेणखतात आणि पाचटामध्ये. सेंद्रिय कर्ब किती असतो, नत्र किती, स्फुरत किती, पालास. तर जवळपास आपल्याला शेणखता इतकंच पाचटामधून मिळतं, म्हणून पाचट हे ठेवणं गरजेचं आहे. दोन दृष्टीने, की सेंद्रिय पदार्थाच्या दृष्टीने, त्याचबरोबर आपल्याला आच्छादन म्हणून सुद्धा त्याचा वापर करण्यासाठी गरजेचं आहे. आणि विशेषतः ऊस हे C4 प्लांट असल्यामुळे 1 टन पाचटापासून कार्बन डायऑक्साईड, जी लोकांची ऊसाला पाणी खूप लागतं त्याच्यामुळं पिकवतं, परंतु ऊसामुळं पर्यावरणाचा किती समतोल राखला जातो हे या स्लाइडमधून आपल्याला दिसेल, की कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं सुद्धा समतोल राखण्यामुळे ऊसाचं, म्हणून हे ऊसाचं पीक वाचवणं आपल्याला सर्वांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. नेक्स्ट घ्या. पुढची. आता हे पाचट आपल्याला समप्रमाणात असं पसरवलं गेलं. आता ह्या ठिकाणी कुट्टी न करता ऊसाचे बघा, फक्त आपण काय केलं, त्यामुळे बगला छाटल्यात आणि वरचं पाचट त्या बुडक्यावरचं काढले, त्यामुळे असा ऊस तुम्हाला दिसतो. फक्त याच्यामध्ये एकच आहे की ज्या ठिकाणी पाचट ठेवायचे आपल्याला त्याला रुंद सरीचा वापर केला पाहिजे. अरुंद सरी करून चालणार नाही. कमीत कमी 4 फुटाची सरी असावी, म्हणजे 4, 5 इव्हन 6 फुटापर्यंत तरी गेलं तरी चालेल, भारी जमीन असेल तर. नेक्स्ट घ्या. आता हे बघा, असं पाचट असं अस्ताव्यस्त पडलेलं पाचट आहे, ते फक्त आपल्याला सरीमध्ये दाबून घ्यायचे. आणि बुडके छाटणे हे अतिशय महत्वाची प्रक्रिया आहे. बुडके छाटणे आणि तुमच्या तुटाळ करणे, आपल्याला गॅप भरणे. नेक्स्ट घ्या. आता हे मगाशी मी तुम्हाला हे केले, सर्वसाधारण फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या ऊसाचाच खोडवा ठेवावा. सुपारीशीत ऊस जातींचाच खोडवा, परंतु आता ऊस जातींचा म्हणून चालणार नाही, आपल्याला जे आहे तो सर्व खोडवा ठेवावाच लागणार आहे. कारण आता जर जाती निवडलं आपण बसलो तर ते खोडवे राहणार नाही, म्हणून सर्व जेवढे आहेत त्याचा सर्वांचा आपल्याला खोडवा ठेवायचा आहे. आणि रुंद सरी वापर आपल्याला करावा लागणार आहे. नवीन लागवडीला रुंद सरी, जुन्या जे असतील त्याला जसा अरुंद सरी असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कुट्टीच्या साह्याने आपल्याला पाचट हे करता येईल. नेक्स्ट घ्या. पुढचं.
आता या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे बरं का की ऊसाचं ऑक्टोबर एप्रिलपर्यंत पण या ऊसाचा खोडवा ठेवला जातो. जसं ऊस उशिरा तसं खोडव्याचे उत्पादन कमी होतं. ऑक्टोबर नोव्हेंबर काढलेल्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते. परंतु अडसाली पूर्व हंगामी आणि सुरू हंगामातील तुटलेल्या ऊसाच्या खोडव्यापेक्षा पूर्व हंगामी ऊसापासून ठेवलेल्या खोडव्याचे अधिक उत्पादन मिळते. पण आता हे न करता आपण सर्वच अडसालीमध्ये तुटलेला असो पूर्व हंगामीमध्ये असो मार्च पर्यंत तुटलेल्या ऊसाचा सगळ्यांचा खोडवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि एवढं सुद्धा बघायचं आपल्याला बरं का. हा, आणि एक एवढी काळजी घ्यायची की आमच्याकडे पाणीच नाही, 0 पाणी आहे. पुढची स्लाइड घ्या. तर काय काय करू नये आणि काय काय करावं हे सुद्धा दिलेले ते. ह्या गोष्टी करायच्या नाहीत आपण, की त्याच्यामध्ये पाचट शेताबाहेर काढायचं नाही. पाचटाचे तुकडे करणे किंवा कुट्टी करणे सुद्धा गरजेचं नाही. बुडके पाचट ठेवण्याची गरज नाही. नंतर पाण्याचा अतिवापर करू नका आणि रासायनिक खताचा फेकून वापर करायचा नाही. ते पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला असेलच की ते स्पॉट ऍप्लिकेशन आपल्याला गरजेचं आहे. आणि कोणत्या गोष्टी करायच्या ते पुढच्या दाखवलंय. खोडवा ठेवताना या गोष्टी करा. बुडके छाटलेच पाहिजे. नंतर 22 बुरशीनाशकाचा फवारणी आपल्याला सुरुवातीला करणं गरजेचं. याला काही जास्त खर्च लागत नाही. नंतर पाचट कुजविण्यासाठी पाचटावर प्रति एकरी 32 किलो एरिया म्हणजे साधारणतः एक अर्धा पोत एकरी युरिया, 40 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 5 किलो पाचट कुजवणारे जीवाणू हे कंपल्सरी आपल्याला वापरायचे. कारण ते पाचट हळूहळू आपल्याला कुजलं पाहिजे. नंतर खत फेकून न देता पारीसारखं आपण अवजार केलेलं आहे, पाडेगावनीच विकसित केलेलं आहे, आम्ही असतानाच ते केलेलं आहे. त्याच्या सहाय्याने स्पॉट ऍप्लिकेशन द्यायचे आणि खोडवा पिकातील गॅप नांगे रोपाच्या सहाय्याने भरायच्यात. तुटाळ भरलेच पाहिजेत. पुढची घ्या. तर ह्या असे बुडके छाटणे, सरीमध्ये पाचट ठेवणे, ह्या प्रक्रिया तुम्हाला फोटोद्वारे दिसतात. ह्या तुम्हाला प्रत्येकाला विभागवार शेतकऱ्यांना सांगावं लागतील ह्या गोष्टी कशा करायच्या ते. कारण या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्वांना ते दाखवलंय आणि त्याच्या दृष्टीने तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांच्या विभागवार आपण जर केलं तर निश्चित मला वाटतंय शेतकरी खोडव्याचं क्षेत्र वाढेल. त्याचबरोबर काही स्कीम तुमच्या ज्या आहेत त्या सुद्धा स्कीम तुम्ही शेतकऱ्यांना समजून सांगितलं पाहिजे. बुडके छाटणी वगैरे ते दाखवलेले आहे आपल्याला. पुढची घ्या. नेक्स्ट. युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला टाकणं गरजेचं आहे. कारण ते ऊस पिवळा पडतो. विशेषतः पाचटाच्या ह्याच्यामुळं कुजण्याची प्रक्रिया होत असताना पिवळा पडतो ऊस. म्हणून आपल्याला ते हळूहळू कुजण्याच्या दृष्टीने हे युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट टाकणं गरजेचं आहे. त्याबरोबर पाचट कुजवणारे जीवाणू सुद्धा कल्चर वापरणं गरजेचं आहे. नंतर हे पारीच्या साह्याने असे आपल्याला खतं द्यायचे आहेत. आता हे खतं देताना अजून एक काळजी आहे. पुढच्या स्लाइडमध्ये दाखवतो की आपण UPL आंधळे साहेबांचं झेपाचं जे आहे की ते फेकून न देता या खताच्या बरोबरच मिक्स केलं तरी चालेल. आता पूर्वी आपण हे वापरत होतो की झेपाच्या अगोदर मला वाटते जलशक्ती किंवा बरेचसे होते, पण त्याच्यामध्ये डिग्रेडेशनचा प्रॉब्लेम होता. जमिनीमध्ये जे टाकतो ते आपल्याला त्याचं डिग्रेडेशन झालं पाहिजे. आणि मी त्यांच्याशी चर्चा केल्याप्रमाणे ह्याचा बेस जे आहे तो स्टार्च आहे ते त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगतील तो. आणि त्यामुळं डिग्रेडेशन होतं आणि पाणी धरून ठेवण्याची शक्ती त्याची वाढते. म्हणून हे खताबरोबर देणं अतिशय सोपं आहे. आणि त्या दृष्टीने पाडेगावलाही त्याच्या ट्रायल झालेले आहेत, राहुरीलाही झालेले आहेत. आणि नाथ मस्कोबावरती मला वाटतं रोडे साहेब आलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं की आमच्या कारखान्यामध्ये ह्याचे रिझल्ट चांगले आहेत. हा सर्वांचा आढावा घेऊन आम्ही हे झेपाचं केमिकल ह्या परिस्थितीमध्ये वापरायला अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. तर ह्या खताबरोबर ते देणं, त्याचबरोबर नांग्या भरणं. कशा नांग्या भरायच्या ते आपल्याला रोपं सुद्धा खूप पैसे न घालता आमच्या जमदग्नी साहेबांनी दुपारच्या ह्याच्यात सांगतील थोड्या ह्याच्यामध्ये ते की सुपर केन नर्सरी रोप साधारणतः 1 रुपयाच्या आतच पडतात आपल्याला, जास्त पैसे न घालवता. आणि तसे प्रयोग आम्ही काही शेतावरती करत आहोत. अतिशय चांगले टेक्निक आहे. नांग्या भरायला आपल्याला ते वापरता येईल. पुढची घ्या स्लाइड. पारीच्या साह्याने आपण खत देतो हे दाखवलेलं आहे. पुढची घ्या. हे पहार म्हणजे ऍक्च्युली पहार नसते, पोकळदांडा आहे. तो पाडेगावलाच आपण तयार काही फॅब्रिकेशनच्या साह्याने केलेले आहेत. आणि आम्ही काही त्या वाटलेल्या सुद्धा शेतकऱ्यांच्याकडं. आमच्या जो NATP प्रोग्राम होता त्या NATP प्रोग्राममध्ये काही शेतकऱ्यांना आम्ही अगदी शेकड्याने ह्या पहारी वाटलेल्या आहेत की ज्याचा प्रसार व्हावा. आणि आमची टेक्नॉलॉजी मला वाटतं माने साहेब आपण
शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने इतर याला खूप मदत केली. तसं ह्याच्यात सुद्धा ही टेक्नॉलॉजी ज्या ज्या ठिकाणी लेक्चर आपलं होईल त्या ठिकाणी हे झेब्बाचे केमिकल फर्टिलायझर ॲप्लिकेशन हे पारीच्या सहाय्यानेच देणं गरजेचं आहे. कारण खोडव्यामध्ये अशी जर टेक्नॉलॉजी जर वापरली आपण तर तो आपल्याला आवर्षण काळामध्ये निश्चित फायदेशीर ठरू शकतो. म्हणून हे पारीसारखं अवजार कुठं मिळेल काय मिळेल ते आपण लोकांना सांगितलं तर ती लवकर जाईल. कारण आपल्या शब्दामध्ये शेतकऱ्यांच्या पर्यंत लवकर जातं. नेक्स्ट, आता हे फायदे काय काय ते सांगितलेले. पाचट आचरणामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, तणांचा प्रादुर्भाव होत नाही, सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते. आता हे 5 ताचे सगळे तुम्हाला माहिती आहेत खोडवा व्यवस्थापनाचे. पुढचे घ्या. गांडुळांची संख्या वाढते. नंतर सेंद्रिय पदार्थाचे विघटन होत असताना त्यामध्ये असणारी अन्नद्रव्य उपलब्ध होतात. तर ह्याच्यामध्ये एक तुम्ही बघितलं असाल की आपण ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी म्हणतो. तर ग्रीन हाऊस टेक्नॉलॉजी किंवा आपले हे वापरतो आपण, त्याच्यामध्ये एकच होत असतं की कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं. हे पाचट कुजट असताना सुद्धा कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे आपल्याला फोटोसिंथेटिक रेट सुद्धा वाढत असतो. म्हणून पाचट कुजवणं अतिशय गरजेचं आहे. हळूहळू कुजली पाहिजे, एकदम कुजण्याऐवजी हळूहळू कुजली पाहिजे. नंतर पाचट कुजवण्याच्या प्रक्रियेमुळे जीवाणू, गांडूळ खते, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड असेल किंवा सेंद्रिय आम्ले हे वाढल्यामुळं उत्पादकता, तुम्हाला मी जे सांगितलं ती शाश्वत उत्पादकता येण्यासाठी याचा अतिशय महत्वाचा उपयोग होत आहे. पुढची घ्या. पाचट बाहेर न काढता सरीत समप्रमाणात पसरवले हे सांगितलेच आपण. नेक्स्ट घ्या. आता हे नियोजन कसं करायचं, नियोजन आणि मॅनेजमेंट. नियोजन करताना आम्ही सांगितले की पाचट आच्छादन करून बाष्पीभवनाचा वेग कमी करायचा आहे. पालाश खताची मात्रा आपण सांगतो की आपल्याला माहिती आहे की पोटॅशचा रोल अतिशय आहे की स्टोमॅटा क्लोजिंग, ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये. म्हणून अशा आवर्षण काळामध्ये आपली जी शिफारशीत मात्रा आहे त्यापेक्षा 25% पोटॅश आपल्याला जास्त द्यायचा आहे. त्याचबरोबर मागची स्लाइड घ्या, थोडं मागे घ्या स्लाइड 1 मिनिट. नंतर खोडव्याचा ताण पडत असल्यास म्युरेट ऑफ पोटॅश 2% आणि युरिया 2% हा साधारणतः 21 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या द्यायच्यात. आपल्याला माहिती आहे की आवर्षण काळामध्ये फोटोसिंथेटिक रेट कमी होतो, ऊसाची पानं पिवळी पडतात आणि त्या काळामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश आणि युरियाचा स्प्रे जर आपण घेतला तर ते पीक इमिडिएटली त्याला नायट्रोजन आणि इमिडिएटली उपलब्ध होतो. म्हणून हे 1-2 फवारण्या आपल्याला घ्यायच्यात. नंतर पाण्याची कमतरता असल्यास वाळलेली पानं काढून त्याचं आच्छादन करायचे, खालची पानं काढून लागवडीच्या ऊसामध्ये, खोडव्यामध्ये नाही, लागवडीच्या ऊसासाठी. नंतर सेंद्रिय पदार्थाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे आणि उन्हाळ्यात पानामधून होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी अँटी ट्रान्सपरंट मध्ये बरेच अँटी ट्रान्सपरंट आहेत, पण याच्यामध्ये मला केवोलिन हे सर्वात चांगलं वाटलं, सेफेस्ट वाटलं. PMA आहे, ॲब्सिसिक ऍसिड, बरेचसे अँटी ट्रान्सपरंट आम्ही वापरतो. कारण माझे PhDचे ज्वारीवरती मी जे काही एक्सपेरिमेंट केले त्याच्यामध्ये अँटी ट्रान्सपरंट वरतीच मी काम केलेलं होतं. तर अँटी ट्रान्सपरंटचे रिझल्ट खूप चांगले आहेत. तर याच्यामध्ये ह्याच्यात सुद्धा 8% म्हणजे साधारणतः 80 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात 21 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 फवारणी जर केले आपण तर साधारणतः 50% पाण्यामध्ये सुद्धा आपण बचत करू शकतो. त्याचं हे होतं. तर मेन उद्देश आपला आहे की पाणी वाचवणं. पुढची गॅस आहे. आता हे झेपाबद्दल मी काय बोलणार नाही जास्त, ते सांगतीलच त्यांच्या ह्याच्यामध्ये. परंतु ह्याच्यामध्ये एकच काळजी घ्यायची की आपल्याला हे फोकून द्यायचं नाही. बरोबर आहे ना आंधळे साहेब? ते तुम्हाला स्पॉट ऍप्लिकेशन द्यायचे. मला वाटतं एकरी 5 किलोच वापरायचे. तर हे केलं तर त्याची पाणी धरून ठेवण्याची ही वाढते आणि पाण्याचा ताण सुद्धा ह्या झेपामुळे कमी करतोय. आणि मला वाटतं आजच्या ह्याच्यामध्ये विशेषतः ते आल्यामुळे थोडंसं लोकांना माहिती पडेल की इमिडिएटली कुठे मिळतं, काय मिळतं ते आपण तुमच्या ह्याच्यात सांगणारच आहे. झेपाचं त्याच्या ट्रायल सुद्धा आपल्या पाडेगावच्या ऍक्च्युअली मी रिझल्ट ह्या ठिकाणी सांगणार नाही टाइम कमी असल्यामुळं. पुढची गॅस लाईट. नंतर हंगामी जास्तीत जास्त उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवर्षण परिस्थितीमध्ये साखर कारखान्यांना ऊस तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी खोडवा ठेवायचा आहे. परंतु पाण्याची उपलब्धच नाही. मी सांगितलं सुरुवातीला आम्ही मला वाटते नॅचरल शुगरला आपण केला होता ना, हाच प्रयोग केला होता आणि लोकांना मिळालं. त्यांना नेहमीप्रमाणे उत्पन्न नाही मिळालं. 50% उत्पन्न कमी होईल
पण इतर पिकाच्या मानाने शाश्वत उत्पन्न ऊसच देऊ शकतं. मी इतर पिकांच्याकडे जाऊन तुम्हाला शाश्वत उत्पन्न मिळू शकत नाही. म्हणून साखर कारखानदारी वाचवणे हे सर्वांचं आपलं कर्तव्य आहे. नंतर पाण्याशिवाय खोडव्याचा प्लॉट तसाच पडू द्यावा. उन्हाळ्यातील वळवाच्या मे जून मध्ये पाऊस झाल्यास खोडवा चांगला फुटू शकतो. भारी जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे खोडवा पीक धरू शकते. जून जुलै नंतर चांगला पाऊस झाल्यास खत आणि पाण्याचे नियोजन केल्यास पुढील हंगामात ऊसापासून गाळपात चांगले उत्पन्न मिळू शकते. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. एक ऊसाचा शेतकरी म्हणून सुद्धा, सायंटिस्ट म्हणून जरी असलो मी तरी शेतकरी म्हणून सुद्धा मी शेतावरती प्रयोग करतो. मागच्या वर्षी माझ्याकडं ऊसाचा खोडवा होता. उन्हाळ्यात फक्त 3 पाणी दिली. पावसाळ्यात थोडासा सुरुवातीला पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये मला नेहमीप्रमाणे उत्पन्न नाही मिळालं, परंतु एकरी 25 टन मिळाला. पण खर्च माझा काहीच झाला नाही. 3 पाण्यानंतर पावसाच्या ह्याच्यावरतीच आला. तर असं आपल्याला ह्या परिस्थितीमध्ये सुद्धा ऊसाचं पीक आपल्याला पुढच्या वर्षीच्या, कारण पुढच्या वर्षीची काळजी करायची आपल्याला. या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी ऊस उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोडवा ठेवायचा, जरी पाणी नसलं तरी काढून टाकण्यापेक्षा ठेवायचा, असा तुम्ही कारखान्यांच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना संदेश जर दिला तर आपली साखर कारखानदारीला पुढच्या वर्षी ऊस मिळू शकेल. पुढची गॅस आहे. तर अशा दृष्टीने नियोजन जर केलं आपण तर या 2 वर्षाच्या कठीण काळामध्ये, कारण हे कठीण काळ मी बरेच वेळेला बघितलेले आहेत. 1996 म्हणजे जवळजवळ 25 वर्षापासून 5 ते 6 दुष्काळी परिस्थिती बघितलीत. ह्याच्यापेक्षाही काही वेळेला भयान परिस्थिती आलेली होती. परंतु त्यावेळेला काय होतं, साखर कारखान्यांची संख्या कमी होती. नंतर खताळ साहेबांनी सांगितलं ते प्रत्येक कारखान्याचे क्रशिंग वाढवलेलं आहे. त्याच्यामुळं काही कारखाने बंद पडणार, कमी पडणार आणि काही कारखाने ज्याच्याकडे ते चालू राहणार. परंतु आपल्याला सर्वच साखर कारखानदारी चालू राहिली पाहिजे. तर आजच्या या पहिल्या चर्चासत्रामध्ये आपणाला माझे विचार मांडण्याची, कारण मी ॲक्च्युली प्रत्येक कारखान्याला एक नोट पाठवली होती. त्याच्यामध्ये विचार दिलेलेच होते. ठवाळ साहेबांनी आम्ही दोघांनीच बसून हे केले होते. इमिडिएटली बसल्या बसल्या सगळ्यांना काही विचार लोकांच्यापर्यंत गेले पाहिजेत. तर ते आज मांडण्याची पहिल्या चर्चासत्रामध्ये संधी दिली. त्याबद्दल DSTचे अध्यक्ष, सर्व मॅनेजमेंट आणि आमचे गुरुवर्य नेरकर साहेब यांनी संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझे पहिलं टेक्निकल सेशन संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.